मुंबईत विविध मंडळाकडून आहे, गणपती मंडळाकडून वेगवेगळा देखावा करण्यात आला आहे। आपण आहोत सध्या मुंबईचा अंधेरीचा राजा आहे, अंधेरी पश्चिमेत आहेत। अंधेरी राजामध्ये आपण उपस्थित आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर अंधेरीचा राजा या वर्षी आहेत राजस्थानमध्ये आहेत, पटवा हवेलीमध्ये विराजमान झाले आहेत। खरं तर आपण पाहिलं तर अंधेरीच्या राजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वर्षी आहेत, वेगवेगळ्या थीम आहेत या ठिकाणी साकारला जातो। मात्र या वर्षी आहेत जे राजस्थानमधली सुप्रसिद्ध अशा पटवा हवेली या ठिकाणी साकारण्यात आला। या पटवा हवेलीमध्ये राजा विराजमान झाले आहेत। आपण थेट मंडळाकडूनच जाणून घेऊ। सर, काय सांगाल, या वर्षी एक वेगळा कॉन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी वेगळा थीम साकार? दरवर्षी आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती अंधेरीच्या राजाला वेगवेगळ्या पॅलेस, हवेली किंवा मोठी देवळं ह्याची थीम घेऊनच आम्ही ते गणपती उत्सवचं डेकोरेशन करत आहोत। यावर्षी राजस्थानचं जोधपूरमधली जी पटवा हवेली आहे त्याची इथे प्रतिकृती उभी केलेली आहे आणि तुम्ही ती बघताय तर लोकांनी चांगला त्याला हे आहे, लोक कुठे कुठे जाऊन पोचू शकत नाही, म्हणून एक आगळीवेगळी की आमची कल्पना आहे लोकांपर्यंत पोचवायची। उदयजी, खरं तर मोठी गर्दी असते अंधेरीच्या राजाला, भावी गणेश भक्तांची, अशामध्ये मंडळाकडून नियोजन कसं असतं? अंधेरीच्या राजाचा जो दरबार आहे तो 24 तास भक्तांसाठी उघडा असतात आणि आमच्या सिक्युरिटीमुळे कमीत कमी आम्ही 70 CCTV कॅमेरा आहे मंडळाचा आतमध्ये आणि बाहेर सगळ्या ठिकाणी आम्ही लावलेले आहे आणि भाविक इथे येतात त्याच्या आम्ही स्वतः इन्शुरन्स वगैरे काढलेले आहे आणि जो आमच्या ईगल सिक्युरिटीवाले आहे, लेडीज आहे, जेंट्स आहे, तो स्वतः काळजी घेतो आणि तिकडे आम्ही लुंगी पण ठेवले आहे। कोणी कोणी ऑफ शॉर्ट्स आहे, मिनी स्कर्ट घेऊन घालून येतात, त्यांना आम्ही तिकडे लुंगी पण ठेवलेलं आहे। तर काय सांगाल, एक पटवा हवेली नाव जसं घेतलं आपण, त्याला साकार करण्यासाठी एक मोठा चॅलेंज होता, ते स्वीकार केले आहेत आणि विशेष म्हणजे अंधेरीच्या राजामध्ये हाफ पॅन्ट आणि मुलींना ते गॅटकडे स्कर्ट, ते हाफ पॅन्ट वगैरे ते बॅन आहे, त्याच्यावरून वाद निर्माण होऊ शकतात। अशामध्ये तुम्ही कशा पद्धतीने एकंदरीत हा सर्व नियोजन? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो। पटवा हवेली म्हणा किंवा कोणताही देखावा अंधेरीच्या राजाच्या इथे जेव्हा आम्ही साकार करतो त्यासाठी 6 महिने अगोदरपासून जी आमची कोर कमिटी असते ती अथक प्रयत्न घेत असते, त्या स्पॉटवरती जाऊन त्या गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला तंतोतंत साकारता येतील हा प्रयत्न आपला असतो। आणि तुम्ही बघत असाल की तुम्ही कित्येक वर्षही बघताय की ज्या वेळेला अंधेरीच्या राजाच्या दरबारात लोक येतात त्यावेळेला त्या लोकांना हुबेहूब त्या ठिकाणी गेल्यासारखी एक फील येते आणि ती फील यावी, लोक जसे आमचे सेक्रेटरी म्हणाले की काही लोक आहेत की आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा काही आजारी असतात ते त्या ठिकाणी पोचू शकत नाहीत, तर त्या तशा लोकांसाठी आपण इकडे हा देखावा उभा करतो। आणि आमची संकल्पना नेहमी हीच असते की अशा कोणत्या हवेली किंवा अशा कोणती मंदिरं आहेत त्याचं इंटिरियर, कारण आम्हाला एक्सटिरियर करणं पॉसिबल होत नाही, जागा कमी असल्या कारणाने, पण तरी इंटिरियर साकारण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि ती हुबेहूब व्हावी यासाठी मंडळ प्रयत्न करत असतो। तर अंधेरीच्या राजामध्ये हाफ पॅन्ट आहे, बॅन आहेत, यावरून आहे आता वाद निर्माण होऊ शकते, कारण की लोक आहेत कपडे कशा घालायचे ते म्हणतात का आपला अधिकार, यावर तुमचं काय? तसं बघितलं तर मंडळाकडून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे काय ह्या वर्षीचं नाही आहे, गेले 15 वर्ष झाले आम्ही हा जो ड्रेस कोडचा जो आहे तो पॅटर्न चालू ठेवलेला आहे आणि इथे येणारा प्रत्येक जो गणेश भक्त आहे त्यांना माहिती आहे की इथे कुठलेही शॉर्ट्स वगैरे घालून यायचा परमिशन नाही आहे, त्यामुळे ते लोक एकदम चांगली वेशभूषा करून ॲक्च्युली जी हिंदू संस्कृती असते ती हिंदू संस्कृती जपण्यासाठी ते परफेक्ट इथे त्या ड्रेसप्रमाणे येतात। आणि जर एखादा चुकून नवीन कोणी आला तर त्याच्यासाठी आम्ही इथे लुंगी वगैरे ठेवलेली आहे, त्यांना दर्शन देतो पण त्यांना ते वरती पूर्ण कव्हर करून देतो। नक्कीच आपण पाहिलं तर अंधेरीचा राजा या ठिकाणी आहे, पटवा हवेलीमध्ये विराज आणि भाविकांचं आहेत, गणेश भक्तांची मोठी गर्दी आहे अंधेरीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।